नमस्कार, प्रियाज किचन विथ युनिक स्टाईलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर आज मी होळी स्पेशल असा एक ब्लॉग घेऊन आलेले आहे. चुलीवरची पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत. इथे मी अर्धा किलो डाळ अशी चुलीवर शिजायला घातली आहे गरम पाण्यात. छान अशी 15 ते 20 मिनटं ही डाळ शिजवून घेत आहे. अर्धा किलो डाळ इथे यासाठी घातली आहे की आमच्या घरी होळीच्या दिवशी नवही पुजलं जातं. त्यामुळे इथे अर्धा किलो डाळ शिजायला घातलेली आहे. पुरण परतण्यासाठी अशा प्रकारे गूळ खिसून घ्यायचा किंवा कापून घ्यायचा एका चाकूच्या साहाय्याने. हे पहा, अशा पद्धतीने अशा प्रकारे ही डाळ शिजलेली आहे. आता ती येळून घेतलेली आहे, पाहू शकता. अशा प्रकारे येळून घेणे म्हणजे ह्या डाळीतलं राहिलेलं पाणी आपण काढून घ्यायचं आहे. आता इथे एवढं पाणी निघलेलं आहे. आता या पाण्याची आपण आमटी तयार करणार आहोत आणि याचं पुरण परतून घ्यायचं आहे. डाळ परतून घ्यायची की त्याचं पुरण तयार होतं. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सुंठ पावडर किंवा वेलची पावडर ही घालू शकता. आणि आता हा गूळ टाकायचा आहे. आता त्याच्यामध्ये ही अशी सुंठ टाकायची आहे फ्लेवरसाठी. एक चमचा एवढी सुंठ पावडर त्यात टाकलेली आहे. आता त्याच्यामध्ये एक वाटी एवढा गूळ घेतलेला आहे, खिसून किंवा चिरून. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, छान असं मिक्स झालं की ते चुलीवर ठेवून परतून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान असं परतून घ्यायचं आहे. एका उलटण्याच्या साह्याने हे हलवत चांगलं परतून घ्यायचं आहे. 15 मिनिट हे छान असं परतून घेतलं आहे. हे पाहू शकता, छान असं घट्ट झालेलं आहे. इथे ही डाळ आपण वाटून घेणार आहोत. तुम्ही पाट्यावरही वाटू शकता, पण इथे पुरणाची जाळी भेटते पुरण तयार करण्यासाठी. एका तांब्याच्या किंवा फुलपत्राच्या साह्याने अशी ही डाळ अशी ठेचून ते छान असं पुरण काढून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने ही डाळ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच हे वाटून घ्यायचं आहे. कारण डाळ जर गार झाली तर हे पुरण वाटलं जात नाही. त्यामुळे गरमच हे छान वाटलं जातं. त्यामुळे हे गरमच छान वाटून घ्यायचं आहे. हे पाहू शकता. हे पहा, अशा पद्धतीने एका चाळणीच्या साह्याने हे पुरण छानपैकी वाटलं जातं. आता इथे मी ही सर्व डाळ वाटून घेते. अशा पद्धतीने हे पुरण छानपैकी करून झालेलं आहे. हे पहा असं. आता आपण याच्या पोळ्या बनवून घेणार आहोत. इथे गॅसवर मी गुळवणी करण्यासाठी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे आणि 1 चमचा सुंठ पावडर घेतली आहे. त्याच्याऐवजी तुम्ही वेलची पावडरही घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी ओतून घेते छान असं आणि हे गॅसवर उकळायला ठेवते.
ते अशा प्रकारे ही गुळवणी करून रेडी आहे. हे पहा. तर आज आपण कांदा भजी करणार आहोत. इथे मी या वाटीच्या सहाय्याने मोजून 2 वाटी एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 चमचा ओवा, इथे तांबडं तिखट 1 चमचा मोठा, 1 चमचा तांबडं तिखट, अर्धा चमचा मटण मसाला, 1 चमचा हळद, चवीनुसार मीठ. इथे मी बारका चमचा खायचा सोडा घेतलेला आहे. इथे अर्धी वाटी एवढी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी एवढा असं स्लाइस करून घेतलेला कांदा घेतला आहे. आणि आता पाणी. आता सर्वप्रथम आपण रेसिपीला सुरुवात करू. आता इथे हे बेसन ओतून घेते. त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी, खायचा सोडा, चवीनुसार मीठ, हे सर्व मसाले. तुम्ही तांबड्या तिखटाऐवजी वाटलेली मिरचीही घेऊ शकता. वाटलेल्या मिरचीमध्ये आलं आणि लसूण घालून आणि ओवा घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि आता हा ओवा असा हातावर घेऊन मॅश करून टाकायचा. असा. आणि हा स्लाइस केलेला कांदा सगळा घालून घ्यायचा आहे. हे बघा किती छान स्लाइस पडले आहेत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. जेवढी कोथिंबीर घालाल तेवढी भजी अजून छान टेस्टेड होतात. आणि आता हे सर्व मिक्स करून कॉर्नफ्लॉवर घालायचा, कारण भजी छान कुरकुरीत होतात. आता हे सगळं मिक्स करून झालं आहे. आता हे पाणी ओतून बॅटर बनवून घेते छान मऊसर असं. छान असं पीठ तयार झालेलं आहे. आता हे आपण अर्धा तास असंच मॅरिनेट करायला ठेवू. सर्वप्रथम आता इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवते. इथे तेल छान असं गरम करून घेते. तेल गरम झालं आहे की आता भजी तयार करणार आहे. हे आपलं पीठ चांगलं मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण भजी. अशा पद्धतीने ही भजी क्रिस्पी तळून झालेली आहेत. आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेते. मग सर्व राहिलेल्या भजी तळून घेते आणि नंतर आवता आपण पोळ्या लाटून घेऊ. सर्वप्रथम एक कणकीचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कणकी एवढाच पुरणाचा गोळा त्या कणकीमध्ये भरून घ्यायचा आहे आणि छान असा उंडा तयार करून घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने. आणि आता ते पिठामध्ये बुडवून
तो आता छान गोल असा लाटून घ्यायचा आहे. कटाच्या आमटीसाठी इथे ह्याचा डाळीचा येळ काढून घेतलेला आहे. आता इथे लागणारं साहित्य कढीपत्ता घेतला आहे थोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 चमचे चटणी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तरी पावडर आणि 1 चमचा मटण मसाला. आणि हे थोडीशी डाळ न परत असं पुरण करून घेतलेलं आहे. त्याचं वाटलेला मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा जिरं, हवं असेल तर मोहरी पण टाकू शकतो तुम्ही. चला तर आपण सुरुवात करू. आता इथे मी पातेल्यात 4 चमचे तेल ओतून घेतले. आता ते तेल छान बऱ्यापैकी गरम झाले. सर्वप्रथम त्याच्यामध्ये जिरं घालून घेते. जिरं छान तडडलं त्याच्यामध्ये हा कढीपत्ता घालून घेते. कढीपत्ता छान तडडला की हे पुरण आणि त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घालून घ्यायचा. मसाले घालून घे. मसाले पण छान असे परतले. त्याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडी कोथिंबीर आणि थोडी वरून सजवण्यासाठी ठेवून दे. पुन्हा एकदा छान परतून घेऊन त्याच्यामध्ये आपण आपला घरचा मसाला टाकूया.
छान असं परतलं की पाहू शकता, छान दिसते. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ. आता 1 वाटी एवढं मी थोडंसं पाणी घालत आहे. हे पहा कलर किती सुरेख आलेला आहे. आता त्याच्यामध्ये हे डाळीचा येळ काढलेला घालून घ्या. किती अप्रतिम दिसते आमटी. छान अशी आमटी झाली. आता या आमटीला उकळी येऊ द्यायची. पाहू शकता किती भारी दिसते. इथे मी या आमटीला 1 तांब्या एवढं पाणी ओतलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता. सगळा स्वयंपाक झाल्यानंतर ना देवाला आणि होळीला नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो होतो. छान प्रकारे दर्शन घेऊन देवाला आणि होळीला नैवेद्य दाखवून होळीला फेरी मारून घरी येऊन सर्वजण आम्ही एकत्र जेवायला बसलो होतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सोबत ही बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटू अशाच एका नव्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.